हिंदू म्हणून आम्ही ज्या गोष्टींवरती शिक्का मारायला सांगू त्याच गोष्टींवरती शिक्का मारायचा. नमस्कार, हा व्हिडिओ मराठीमधून झाला. UK, जर्मनी, इटली, रशिया या सगळ्याच देशांमध्ये हे बघायला मिळतंय की त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या भाषेला आता धोका निर्माण झाला. आणि असे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या देशात हिंदू म्हणून आपल्या धर्माला, आपल्या भाषेला, आपल्या संस्कृतीला पण धोका निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न पण तुमच्या मनात नक्की पडत असेल. पडतो ना? असा प्रश्न तुम्हाला पडणं हे नैसर्गिक आहे. ख्रिश्चन देशांमध्ये ख्रिश्चन मेजॉरिटी आहे, त्यांचे सगळे राज्यकर्ते ख्रिश्चन आहेत, ते पण आपल्यासारखेच लोकशाहीचे देश आहेत. मग त्यांचे राज्यकर्ते हे का थांबत नाहीयेत? त्यांना मिळत असलेल्या वोटसाठी का, असा प्रश्न पडणं खूपच स्वाभाविक आहे. पण मग याच लॉजिकनुसार जी मुंबई मिळवण्यासाठी मराठी लोकांना प्राणांची आहुती द्यावी लागली, ज्या मराठी भाषेवरती महाराष्ट्राची निर्मिती झाली, परप्रांतीयांचं वोटसाठी केलेलं अपीजमेंट तुम्हाला दिसत नाही का? मराठी भाषा मुंबईत किती कमी बोलली जाते हे तर सर्वज्ञात आहे. मग त्यातच हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी हिंदीची सक्ती त्रिभाषा धोरणात का आणावी? 3 भाषा शिकायला पाहिजेत ना, मग तिसरी भाषा हिंदीच का? बाकी भारतीय भाषा का नाही शिकवत? मग हे फक्त आणि फक्त परप्रांतीय लोकांचं वोटसाठी चाललेलं लांघून चालन आहे का? कोणताच देश पातळीवरचा पक्ष राज्याची भाषा यांना कधीच महत्व देणार नाही. सपोज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी काहीतरी काम करायचं, हे जर त्यांनी केलं तर देश पातळीवरती बाकीचे राज्य प्रश्न विचारतील की महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती का निर्माण करताय, तेव्हा ते काय उत्तर देणार? हे कळण्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. ज्या लॉजिकनी तुम्हाला हिंदू धर्मासाठी भीती निर्माण होते, त्याच लॉजिकनी मुंबईमध्ये आजूबाजूला चाललेल्या गोष्टी बघून तुम्हाला मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी याबद्दल भीती निर्माण नाही होत. छठ पूजा ही मराठी संस्कृतीत आहे का? मग जो प्रदेश मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर बसलेला आहे, त्या प्रदेशात देश पातळीवरचे पक्ष हे एवढं लांघून चालन दुसऱ्या संस्कृतीचं का करताय, हा प्रश्न पडणं गैर आहे. छठ पूजेचा मुंबईच्या संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये समावेश कधी झाला? हा, जर बाकीच्या राज्यातील लोकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, इथली पंढरीची वारी, मुंबईतलं गणेशोत्सव यांचे संदर्भ देत असतील तर एक वेळ समजू शकतो. तुमच्या डोक्यात हा प्रश्न पडलाय का की अरे छठ पूजा तर हिंदू आहे, मग तुम्ही हिंदू पूजेला विरोध करताय का? तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही अंधभक्त होण्याच्या मार्गावर आहात. छठ पूजेला अजिबात विरोध नाही, कोणत्याच हिंदू पूजेला मराठी माणूस कधीच विरोध करू शकत नाही. पण वोटसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती दुसऱ्या राज्याची संस्कृती जर कोणी लादणार असेल तर ते कितपत बरोबर आहे? जी आपली मराठी संस्कृती आपल्याला शिवाजी महाराजांनी दिली, आपल्या संतांनी दिली, त्या संस्कृतीला राजकारणी लोक त्यांना फायदा हवा म्हणून धोक्यात टाकत आहेत. छठ पूजेचा समावेश मुंबईच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीत केव्हापासून झाला की वोटसाठी यांना तो करायचा आहे? जो मराठी हिंदू देश पातळीवरती हिंदू म्हणून काँग्रेसचा विरोध करतो कारण त्याला वाटतं वोटसाठी काँग्रेस दुसऱ्या धर्माचा अपीजमेंट करते, त्याच मराठी हिंदूला महाराष्ट्रात, मुंबईत मराठी म्हणून दुसऱ्या भाषेचं, दुसऱ्या संस्कृतीचं चाललेलं अपीजमेंट दिसत नाही का? का तुम्हाला आता हिंदू म्हणून गृहीत धरलं जात आहे की हिंदू म्हणून आम्ही ज्या गोष्टींवरती शिक्का मारायला सांगू त्याच गोष्टींवरती शिक्का मारायचा, आणि हे दिसत नाही मराठी माणसाला?